हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे ना इशूचा हेअर कट घरीच करण्याचं ठरवलं होतं मी. तर त्यासाठी आहे ना पहिल्यांदा यूट्यूबवरती पाहिलं मी काय असं म्हणजे पहिल्यांदाच करते कट, याच्या आधी कधी केलेला वगैरे नव्हता. तर कसा होतं आहे नक्की कमेंट करून मला पुढे बघून सांगा. तर आता पहिल्यांदा तर आहे ना मी पार्टिशन केलं होतं फ्रंट साईडनी आणि त्याचबरोबर बॅक साईडनी पण पार्टिशन केलं त्या केसांचं आणि दोन्ही साईडला आहे ना 2 क्लेचर लावून दिले. आता माझ्याकडं तर काही तसल्या क्लिपा नव्हत्या, तर मग घरच्या घरीच आहे ना क्लेचर लावून दिले मी त्याला. आणि हर्षूचं बघा मध्ये करायचं चाललेलं होतं की दीदीचं हेअर कट करायचं आहे, तर तो कात्री घेऊनच होता. इकडची तिकडची केसं कट करायचं म्हणत होता. तर अशी मज्जा तर होतच असते आमच्या दिवसभर. हर्षू घरी असला ना, जागा असला की चालूच असतं त्याचं काही ना काहीतरी, झोपल्यावरच शांत असतो. तर आता बघा मी पार्टिशन करून घेतलेले आणि त्याच्यानंतर मग आहे ना हे जो कपडा होता तो टाकून घेतला इशूच्या अंगावरती आणि पहिल्यांदा जो बॅक साईडचे जे केस आहेत ना तर ते कट करून घेते मी. तर हेअर कट करताना म्हणजे एवढं लक्षात आलं की म्हणजे आपण जर व्यवस्थित लक्ष देऊन केलं तर म्हणजे राऊंड कट जो आहे हेअर कट तर तो आपण घरच्या घरी आहे ना नक्कीच करू शकतो. तर बॅक साईडची जी केस होती तर ते ना मी खालून अशी कट करून घेतलेली आहेत एका लेवलमध्ये. आणि पद्धतीने ना मग बाकीचं पण वरचे जे आहेत असे आपण क्लेचरने लावलेले तर ते पण आहे ना अशाच पद्धतीने कट करून घ्यायचेत आपल्याला. एवढंच की फक्त बॅक साईडचे पहिल्यांदा करताना आहे ना सगळे एकसारखे लेवलने कट करून घ्यायचेत आपल्याला. तर आता इकडची साईडचे खालचे तर माझे झालेले आहेतच हेअर कट करून. तर हेअर कट करण्याचं कसं तर म्हणजे केस वाढलेलेच होते इशूचे भरपूर. तर मग मी म्हटलंच होतं की म्हणजे हेअर कट करून यावा. तर मी 2-3 दिवस पार्लरला पण जाऊन आले, पण ते पार्लर तर मी जिथं जाते ना ते बंद होतं. मग त्याच्यामुळे ना दुसऱ्या पार्लरला गेले तर ती म्हणली मी नाही करत आहे, तर तुम्ही न्हाव्याकडूनच करा. म्हटलं न्हाव्याकडे जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी का ट्राय करून बघूया म्हटलं. म्हणून आहे ना राऊंड हेअर कट जो आहे तो यूट्यूबला सर्च केला मी आणि कसा करतात तेही एका एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने ना मी आता करण्याचा प्रयत्न करते. तर बघा आता खालच्या साईडचे केस जे आहेत तर ते एक साईडने ना म्हणजे एकसारख्या लेवलने कट करून झालेले आहेत. तर आता वरती क्लेचर बांधलेले जे आहेत तर त्यातले निम्मे केस घेतलेले आहेत मी आणि त्याचं पण छान असं पार्टिशन करून घेतलेले आणि बाकीच्या वरती तसेच क्लेचरने बांधलेले आहेत. तर आता हे पण जे केस आहेत आपल्याला तर आधीचे कट केलेले आहेत ना त्याच्या लेवलनेच आहे ना सगळे कट करून घ्यायचे तर आपल्याला एकसारखे असे स्ट्रेट कट केल्यासारखे ना एकाच लेवलने कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ना मी हे पण कट करून घेतले आणि नंतर जे आपले क्लेचर लावलेले वरचे जे केस आहेत तर ते कसे कट करायचे ना ते तुम्हाला नंतर पुढे मी सांगतेच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला आहे ना घरच्या घरी लहान मुलींचा राऊंड हेअर कट जो आहे तो कशा पद्धतीने करायचा ते नक्कीच समजेल आणि लक्षात पण येईल एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. म्हणजे मी पण पाहिलेला जो व्हिडिओ होता तो एक्सप्लेन केलेलं होतं आणि मी पण त्याच पद्धतीने म्हणजे आता करते हेअर कट. तर आता बघा ते शेवटीचे लास्टचे जे होते तर ते आता ही लास्टचे आपले केस आहेत. बाकीचे पुढचे जे असणार आहेत ते फ्रंटचे असणार आहेत. तर आता इथे ना क्लिचर लावून घेतलेलं आहे मी आणि बाकीचे त्यातले निम्मे जे केस होते तर ते बॅक साईडला घेतले आणि त्याचं पार्टिशन करून घेतलं. आता इथं मेन म्हणजे महत्त्वाचा मुद्दा येतो, कारण आपण आहे ना वन साईड त्याचा भाग पाडून असं केस विंचरतो मुलींचे. तर त्यासाठी काय करायचं तर लास्टचे जे आता हे केस घेणार आहे आपण तर त्याला काय करायचं राईट साईडून लेफ्ट साईडकडे जाताना आहे ना असं तिरकं कट करत जायचं क्रॉसमध्ये कट करायचं. म्हणजे वन साईडने आपण केस विंचरल्यानंतर इकडची केस म्हणजे बारीक मोठी दिसणार नाहीत. त्यासाठी आता इकडून आहे ना मी तिच्या राईट साईडकडून लेफ्ट साईडकडे आहे ना असं तिरका कट मारत चाललेले. तर असंच कंगव्याच्या साह्याने केस त्यामध्ये पकडून आहे ना कात्रीने कट करत चाललेली आहे तिरका. तर लास्टची स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण आपण वन साईड भांग पाडल्यानंतर केस इकडं असं विंचरलं ना की कमी जास्त व्हायला नकोत. तर अशाच पद्धतीने ना मी आता कट करून घेतलेलं आहे इशूचा. आणि हर्षीचं बघा ते आहे ना तिच्या अंगावरती केस पडलेली आहे ना उचलून आहे ना घेऊन सगळीकडं फेकत होता. त्याची चांगला मस्त एन्जॉय करायचं चाललेला होता हर्षीचा. तर असं तर आता झालेलं आहे आता माझा पण हेअर कट करून. आणि फ्रंटचे जे केस असतात तर त्याला पण आहे ना लहान मुलींना कसं असं थोडंसं वरती कपाळापर्यंत येऊन पण तसे पण ठेवू शकतो फ्रंटला. पण मला तसे नको हवे होते, म्हणून आहे ना मी काय केलं फ्रंटचं आधी तिचं विंचरून घेतलं आणि तिचे थोडेसे ना कपाळापर्यंत केस असे कट करून घेतले. आणि फ्रंटचे कट करताना आहे ना असं मधूनच क्रॉसच कट करावं लागते. तर तिथे त्या व्हिडिओत तसं सांगितलेलं होतं त्या पद्धतीने ना मी करून घेतले.
आणि पहिल्यांदाच हेअरकट केला होता मी, तर खूप छान आहे. मला तर म्हणजे आवडला मी केलेला हेअरकट, कारण पहिल्यांदा करते मी, काय प्रोफेशनल वगैरे नाही आहे. तर म्हटलं घरच्या घरी काय हरकत आहे. तर इथे तर दिल्लीमध्ये ना ह्या लहान मुलींच्या हेअरकटला आहे ना 200 रुपये घेतात राऊंड कटला. तर म्हटलं आपण घरीच तर ट्राय करून बघूया. तेवढंच म्हणजे आपले पण कला म्हणजे दाखवता येईल आणि हेअरकट पण होऊन जाईल. तर तसंही गावाकडे गेल्यानंतर मी करणारच होते तिचा. पण म्हटलं एकदा ट्राय करून तर बघूया आपण, जमलं तर ठीकच आहे. तर बघा आता अशा पद्धतीने ना मी कट करून घेतले फ्रंटचे तिचे हेअर. आणि तुम्हाला जर इथं कपाळापर्यंत केस हवे असतील तर तसेच स्ट्रेट करत आहे ना, क्रॉस कट करत कपाळापर्यंत ठेवायचे तसेच फ्रंटचे. तर आता अशा पद्धतीने कट करून घेतले मी इशूचे हेअर आणि झालेलं आहे आपला हेअर कट. तर आता तिचे सगळे केस वगैरे ना झटकले अंगावरचे. आणि आता तुम्हाला तिचा फायनल लुक दाखवते मी. कसं झालं हेअर कट नक्की कमेंट करून सांगा मला. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.